हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आत्ता मी निघालेली होती मम्मीच्या घरी, शिव, अंशू, मिस्टर आणि मी। तर मम्मीच्या घरी ना आत्याला जेवणासाठी बोलवलेलं होतं आणि त्यांच्यासोबत आम्हालाही बोलवलं होतं, कारण की आत्ता माझ्या आहे ना आत्याच्या मुलीचं लग्न आहे। तर त्यानिमित्त त्यांना जेवण करायला बोलवलेलं होतं आत्यांना, मामांना। मग मम्मीने आम्हालाही फोन केलेला होता। इकडे आल्यानंतर भाऊन त्यांचं जे नवीन जार घेतलेले होते त्यांचाही जारचा म्हणजे बिझनेस आहे। तर ते जार ते वाहत होते, मध्ये ठेवत होते, कारण की आता उन्हाळा सुरू झाला आहे ना, तर भरपूर जार लागतात। मग त्यासाठी इकडे जार भरपूर दिवसापासून आणून ठेवलेले होते। तर हे जार गुजरातवरून ऑर्डर केले जातात आणि तेच म्हणजे आणून देतात। पहिल्या वेळेस भाऊ, मिस्टर ते सगळे गेले होते घ्यायला, पण ह्या वेळेस फोन केला तरी मग जार येऊन जातात, कारण की पहिल्यांदा जावं लागतं। कोणत्याही गोष्टीचा अनुभव घ्यायचा असला की प्रत्यक्ष जाऊन बघावं लागतं। आणि इकडे सगळे जण आहे ना जार वाहत होते। तर शिव, अंशू, कार्तिकी, सगळेजण, समूह, सगळेजण इकडे जार वाहत होते। आणि हा एक जार 500 रुपयाला असतो। तर एवढे सगळे जार घेतलेले। तर आम्हीही भरपूर स्टॉक घेतलेला होता आणि भाऊन त्यांनी पण भरपूर स्टॉक घेतलेला आहे जारचा। आणि आता उन्हाळ्याचा सीझन असला की नवीन जार काढावं लागतात। कोण बघते इकडे? काय बघते? बाबांच्या रूम मध्ये बसून टीव्ही। अरे वा, सगळ्यांनी टीव्ही बघा। नाही आहे ना पुढे। इकडे वहिनींनी, मम्मीने त्यांनी पुरणाचा स्वयंपाक केलेला होता। सार मस्त रेडी झालेला होता, पुरणाच्या पोळ्याही छान झालेल्या होत्या आणि रस वगैरे केलेला होता। त्यानंतर मामा, आत्या ते सगळे आले, सगळ्यांना जेवण करायला वाढलं। तर पप्पा बाहेर गेलेले होते, पप्पा काही तुम्हाला दिसत नाही। आणि मिस्टरही प्लॅन्टवर थोडंसं काम होतं तिकडे गेलेले होते। मग इकडे मामा ते बसले जेवण करण्यासाठी, नंतर आत्या मी पण बसले। छान दिसतंय दोघींनाही साड्या। ऐ कार्तिकी, पप्पा काय म्हणताय ग? कार्तिकी, ऐ पोरी। तर मम्मी इकडे ओटी भरत होती, तर साड्या नेसवून दिल्यानंतर ना ओटी भरून घेतली मम्मीने दोघींचीही। तर इकडे मम्मीने ओटी भरून पाया वगैरे पडली आणि राखाडी कलरची जी साडी घातलेली आहे ना, त्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे। तर तिलाही पप्पांनी छान अशी साडी घेतलेली होती, तर छान दिसत होती। त्यानंतर ओटी वगैरे भरून दिली आणि इकडे भाऊही टॉवेल टोपी मामांवर टाकायला काढलेली होती त्यांनीही। व्हिडिओ तुम्हाला थोडे उशिरा येत आहे। तर आत्याच्या मुलीचं लग्न 1 तारखेला म्हणजे आजच आहे, पण मग काही कारणानिमित्त आहे ना व्हिडिओ माझे थोडेसे उशिरा झाले, त्यामुळे लग्नाचाही व्हिडिओ तुम्हाला येईल पण थोडासा उशिरा येईल। त्यानंतर इकडे वहिनीही पाया पडत होत्या आता सगळ्यांच्या, हळदी कुंकू लावून त्यांनीही पाया पडून घेतलं मम्मीची ओटी भरून झाल्यानंतर। आणि इकडे अंकिता वहिनीही आता हळदी कुंकू लावून पाया पडून घेत होत्या। करम भाऊनेही मामांवर टॉवेल टोपी टाकली। त्यानंतर मिस्टरही आलेले होते त्यांचं कामावरून, प्लॅन्टवरचं मशीन वगैरे बघून। आणि नंतर त्यांनीही जेवण केलं, पण तो व्हिडिओ काही मी नेमके शूट केला नाही आहे। आणि इकडे आता अंकिता वहिनी, रोशाली वहिनी दोघींनीही पाया पडून घेतलं, मीही पाया पडले, पण मग व्हिडिओ नव्हता काढलेला। आणि इकडे आता मामा, आत्या ते सगळे निघालेले होते। आणि आता तुम्हाला हा व्हिडिओ येते दुसऱ्या दिवशीचा। तर सगळ्यांसाठी खास अशी मेजवानी केलेली होती मस्त। तर सगळ्यांना आहे ना मिसळ पाव खायचा होता, तर इकडे सगळ्यांसाठी मिसळ पाव केलेला होता। आणि आज मी बरेच कपडे धुतलेले होते, कारण की नळाला पाणीही भरपूर आलेलं होतं, त्यामुळे आपण जे कपडे वर्षभर ठेवून देतो ते सगळे मी धुवून उन्हात सुकत टाकलेले होते। आणि आज खिरीच्या पापड्याही केलेल्या होत्या। त्यानंतर आई मार्केटमधूनही आलेलं होतं मस्त भाजीपाला घेऊन, तोही निवडायचा होता। तर आज कोण कोण येणार आहे असा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, तर संध्याताई, सुवर्णाताई, अरुणाताई सगळ्याच येणार होत्या आज मस्त मिसळपाव खायला। त्यांना सगळ्यांना आईच्या हातचा मिसळपाव खूप आवडतो, तर सगळेजण इकडे आलेले होते आईंच्या हातचा मिसळपाव खाण्यासाठी। तर भरपूर दिवसाची त्यांचीही इच्छा होती, म्हणून मग आज आईंनी मस्त मिसळपाव बनवलेला होता।
तर दिवसभर नंतर काही व्हिडिओ शूट केला नाही. त्यानंतर मग मी आलेली होती हळदीच्या कार्यक्रमासाठी. तर माझ्या चुलत भावाच्या हळदीचा कार्यक्रम होता, तिकडे आलेली होती. आणि इकडे शिव, अंशू, समृद्धी मस्त खेळत होते. संस्कृती आणि कार्तिकी मोबाईल बघत होत्या. अंकिता वहिनी आणि वृषाली वहिनी आम्ही सोबतच बसलेलो होतो. तर हळदीच्या कार्यक्रमासाठी भरपूर गर्दी होती. आम्हाला यायला थोडासा उशीर झालेला होता, त्यामुळे आम्ही थोडेसे मागेच बसलो. कारण की मी तिकडे मम्मी त्या आहे ना पलीकडे बसलेल्या होत्या, पण मग आम्ही काही तिकडे गेलो नाही. गरमही खूप होतं लॉन्सला, त्यामुळे मग आम्ही थोडंसं साईडलाच बसलो मुलांना घेऊन. कारण की गरम म्हटलं की मुलं जास्त चिडचिड करतात, त्यामुळे. तर आता इकडे मम्मी कार्तिकी हळद लावत होता इकडे भाऊला. तर आम्ही त्याला सोनू भाऊच म्हणतो घरी. तर इकडे त्याला छान अशी हळद लावून घेतली सगळ्यांनी, संस्कृतीने, कार्तिकेने. आणि त्यानंतर हळद मिरवून आणतात लॉन्समध्ये. तर इकडे सगळ्यांनी छान अशी हळद मिरवून आणलेली होती. वृषाली वहिनीही गेलेल्या होत्या. तर आता इकडे वांगे कलरची साडी घातलेली तुम्हाला जे दिसतंय ते माझ्या काकू आहे, म्हणजे नवरदेवाची मम्मी. तर त्यांनी ही छान अशी साडी घातलेली होती मस्त. आणि ही सगळी नवरदेवाचे फ्रेंड आहेत. तर त्याच्यातले काही माझे भाऊ लागतात, काही मित्र लागतात. तर सगळ्यांची फोटोसाठी एकच गर्दी चाललेली होती. त्यानंतर इकडे सगळ्यांनी छान असे फोटो काढले. तर मलाही म्हणत होते की तू शूट घे. तर मी सगळ्यांचं शूट घेतलं. तर सगळेजणांनी छान अशी मस्त कुर्ते घातलेले होते, कोणी शर्ट घातलेले होते, पण छान दिसत होते. आणि त्यानंतर इकडे कार्तिकीच्या मम्मीला आहे ना जे वाण भेटतात, तर कार्तिकी म्हणत होती माझ्या मम्मीला गिफ्ट भेटलं आहे असं. आणि इकडे नंतर सोनू भाऊने कार्तिकीला, समृद्धीला सगळ्यांना घेऊन छान असे फोटो काढले. तर कार्तिकेला खूप जास्त फोटो काढायला आवडतात. तर तिला फोटोंचं अजिबात सांगावं लागत नाही. तर म्हणजे एकदम छान असे पोज देऊन फोटो काढत असते. आणि एवढेच मुलं असतात, पण त्यांना किती ज्ञान असतं ना की समोरचा व्यक्ती आपले फोटो वगैरे काढताय, तर आपण कसं राहिलं पाहिजे काय. आणि इकडे आता आम्ही सगळेजण फोटो काढण्यासाठी गेलेलो होतो. तर इकडे वृषाली वहिनी, अंकिता वहिनी, मी आणि आमच्या नवीन वहिनी. तर तुम्हाला मी आता मागे दाखवलंच, आम्हाला देवकाचा मान होता. तर यांचंच लग्न होतं. तर त्या तृप्ती वहिनी, तर वहिनी नाही मी तृप्तीच म्हणते, कारण की वैभव माझ्यापेक्षा लहान आहे, म्हणून मग मी तृप्तीच म्हणते तिला. तर आम्ही इकडे सगळ्यांनी छान असे फोटो काढले. आणि त्यानंतर इकडे सोनूभाऊही छान असे त्याचे फोटो वगैरे काढून झाले. पण नवरीचं अजून काही आवरलेलं नव्हतं, त्यामुळे थोडंसं उशीर झालेला होता. आणि घरापुढे DJ वगैरे सांगितलेलं होता, त्याच्यामुळे सगळ्यांचीच घाई गडबड चालू होती लवकर घरी जाण्यासाठी. म्हणजे मग हळद संध्याकाळची म्हटली की खूपच जास्त उशीर होतो. कितीही लवकर आवरलं तरी 11, 11:30 वाजतातच. आणि इकडे आता आम्ही सगळे गप्पा मारत बसलेलो होतो. हळद आवरल्यानंतर करम भाऊ पण आलेला होता आणि वैभव पण आलेला होता. तर इकडे सगळेजण बसलेले होते गप्पा इकडे आता नवरीही आलेली होती. तर नवरीचेही वाण वगैरे घेण्याचा कार्यक्रम इकडे चालू होता. आणि इकडे आम्ही सगळेजण बसलेलो होतो. अंकिता वहिनी, वृषाली वहिनी, मी, आम्ही सगळेजण इकडे छान असा मस्त गोल करून बसलेलो होतो. त्यानंतर मग करम भाऊच्या गाडीवर मी दुसऱ्या लॉन्सला चाललेली होती. तर तिकडेही माझ्या आत्ते बहिणीच्या मुलाची हळद होती. तर दोन्हीही रिलेटिव्ह म्हणजे रिलेशनमधले लग्न एकाच दिवशी असल्यामुळे आमचीही खूप धावपळ झाली. तर तिथे गेल्यानंतर हळदीचा कार्यक्रम झालेला होता आणि मस्त DJ वगैरे लागलेला होता. तर लाईट शो खूपच छान होता. इकडे करण भाऊही नाचत होता. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.